आज आपण शिकणार आहोत फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग। तर आपल्याला सर्वप्रथम कापड अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे। कापडाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे रेष आखून घ्यायची आहे। घडीपासून आतमध्ये छातीचा चौथा भाग अधिक 1.5 असे माप टाकून घ्यायचे आहे आणि कापड ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ब्लाऊज ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। आता आपण पूर्ण उंची टाकणार आहे ब्लाऊजची। अगोदर आपण बॅकची कटिंग करणार आहोत, त्यामुळे 1 इंच वाढवायचे आहे ब्लाऊजच्या पूर्ण उंचीमध्ये। आणि आता आपण शोल्डरची माप टाकणार आहोत। शोल्डरची माप आहे 5.25 आणि आता खूण करून घ्यायची आहे आणि गळा रुंदी आहे 2.25। मुंडा टाकणार आहोत शोल्डर पासून खाली 5.25। जेवढा शोल्डर असतो तेवढाच मुंडा असतो आणि जिथून मुंडा संपला आहे तिथून आडवी रेष ओढून बॉक्स आखून घ्यायचा आहे। गळा रुंदीपासून खाली आपण गळा उंची टाकणार आहोत 5.5 आणि अशा प्रकारे बॉक्स आखून घेणार आहोत। मुंड्यापासून आतमध्ये 1.5 इंच टाकायचे आहे आणि अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याच्या रुंदीपासून आतमध्ये 1.25 इंच टाकून घ्यायचे आहे आणि याला देखील असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण पुन्हा ब्लाऊजची पूर्ण उंची टाकणार आहोत। पूर्ण उंची आहे 12, त्यात प्लस 1 करायचं आहे कारण की बॅकचा पार्ट आहे। बॅकमध्ये फक्त आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे। दुसऱ्या साईडला देखील असंच करायचे आहे आणि ते जुळवून घ्यायचे आहे। रेषा आडवी आखून घ्यायची आहे। आता आपण कटिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे। आता आपण फ्रंटचे माप टाकून घेणार आहोत। तर फ्रंटला देखील शोल्डर तेवढाच, गळा रुंदी पण तेवढीच। शोल्डर 5.25 कारण की छाती 32 आहे आणि गळा रुंदी 2.25। आता मुंडा टाकून घ्यायचा आहे। मुंडा पण तेवढाच 5.25 आणि बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता गळ्याची उंची टाकायची आहे 5.5 आणि बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता आपण मुंड्यापासून आतमध्ये 1 इंच टाकणार आहोत। फ्रंटचा भाग आहे त्यामुळे 1 इंच आणि याला देखील गोलाकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याला पण गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण ब्लाऊजची पूर्ण उंची टाकणार आहोत। त्यात अधिक 1.5 इंच ॲड करायचे आहे फ्रंटचा भाग असल्यामुळे। दुसऱ्या साईडला देखील अशा प्रकारे पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे आणि रेष आखून घ्यायची आहे। आता आपण ब्रेशियर पट्टीचे माप टाकणार आहोत। घडीपासून वर 3 इंच आणि दुसऱ्या कोपऱ्यापासून वर 2.5 इंच
जिथे ब्लाऊजची उंची संपते तिथून वर अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला गळ्याच्या उंचीच्या खाली आणि ब्रेसलेट पट्टीच्या वर चे माप घ्यायचे आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे। इथे माप 5 मिळाले आहे, त्याचा मध्य मी 2.5 घेतला आहे। ते गळ्याच्या उंचीपासून 2.5 इंच खाली टाकायचे आहे आणि त्या 2.5 इंचापासून आतमध्ये 2.5 इंच टाकायचे आहे आणि रेष आखून घ्यायची आहे। त्या 2.5 इंचापासून 1-1 इंच पुढे टाकायचे आहे आणि खूण करून घ्यायची आहे। मधल्या खुणापासून 1 इंच खाली आणि शेवटच्या खुणेपासून 1 इंच वर असे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे रेष आखून घ्यायची आहे। या रेषांमध्ये आपण रेषांपासून आपण टक्स देणार आहोत। आता आपण फ्रंटची कटिंग करणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। राहिलेल्या शिल्लक कापडापासून या पट्टीपासून आपण कंबरपट्टी लावणार आहोत बॅकला आणि ब्रेसलेट पट्टी अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। आता आपल्याला ही कटिंग व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। आपल्याला आता बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही पार्ट भेटले आहेत, एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत नीटनेटके, कारण की खूप महत्त्वाचे आहेत। आता आपण हुकलूक पट्टी तयार करणार आहोत। राहिलेल्या गळपट्टीपासून मिळालेल्या कापडापासून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि मधनं देखील कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हुकन लूक पट्टी मिळेल। आता आपण ब्रेसलेट पट्टीची कटिंग करणार आहोत, कारण की आपल्याला 4 ब्रेसलेट पट्टी लागतात, एका साईडला 2, दुसऱ्या साईडला 2। माप त्याच प्रकारे टाकायचे आहे जे आपण पहिलेला टाकलेले आहे। फ्रंटला 3, साईडला 2.5 आणि आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण हे कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग झाली आहे। आपल्याला कंबरपट्टी, हुकलूक पट्टी देखील मिळाली आहे आणि आता आपण गळपट्टी काढणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला गळपट्टीची कटिंग करून घ्यायची आहे। 1-1 इंचाची गळपट्टी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे 4 टक्स ब्लाऊजची कटिंग झाली आहे।